सध्या वैजापूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक आहे आणि आपल्यासोबत या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार उभे आहेत संजय बोरनारे आहेत, जे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू आहेत आणि ते नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी उभे आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून ते उभे आहेत। सर, तुम्ही निवडणुकीला उभे आहात, खरं पाहिलं तर या ठिकाणी युती व्हायला पाहिजे होती, पण न होण्यामागचे कारण काय? न होण्यामागचे कारण म्हणजे जर दुसऱ्याला जर भाजपचं तिकीट असतं तर बोरनारे सर बोलले होते की बुवा आपण भाजपबरोबर युती करू, पण ज्यांच्याकडे आता सध्या ते तिकीट आहे, समोरचे जे उमेदवार आहे तेच 1 वर्षापूर्वी उबाटाकडून विधानसभा लढवली, भाजपबरोबर गद्दारी केली, उबाटात गेले, परत उबाटातून भाजपमध्ये आले, ते प्रत्येक 5 वर्षाला पक्ष बदलत आहे। त्याच्यामुळे युती होणं अवघड झालं इथं। नाही तर भाजपचे जे निष्ठावंत भाजपवाले त्यांची पण प्रामाणिक इच्छा होती का बुवा आपली युती झाली पाहिजे, कारण की इथं विकास एवढा काही झालेला आहे। जे सुशिक्षित लोक आहे ते पण म्हणतात की युती व्हायला पाहिजे नव्हती। आमदार साहेब एवढे कामं करताय तरी भाजपवाले म्हणजे एका माणसामुळे एवढी हे झालं। फक्त एका माणसामुळे युती तुटली, म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशी। बरं, तुमच्यापुढे आता कुठले प्रश्न आहे जे तुम्ही घेऊन आता निवडणूक लढवताय? काय प्रश्न आहे शहराचे? शहराचे 20 वर्ष झाली तसं फिल्टर बंद आहे आमचं, वॉटर फिल्टर। प्रत्येक इलेक्शनच्या टायमाला ते बोलता का वॉटर फिल्टर आम्ही चालू करू। आता परवाच्या त्यांनी सांगितलं, फॉर्म भरला त्या दिवशी, कोण म्हणतं म्हणे वॉटर फिल्टर बंद आहे, वॉटर फिल्टर चालू आहे। मग जे लोक जार घेत आहे ते काय येडे म्हणून थोडीच घेत आहे। किती गरीबातला गरीब जरी माणूस असला तो 20 रुपयाचा रोज एक जार घेतो साहेब। प्रत्येक ठिकाणी पाणीपुरवठा योजना असूनही जार घ्यावा लागतो, कारण फिल्टर प्लांट बंद आहे। 20 वर्षापासून बंद आहे, कंप्लीट 20 वर्ष झाले। आणि ते स्वतःच परवाच्या दिवशी बोलले, तुम्ही पब्लिकला विचारा फिल्टरचं पाणी येतं का नाही। अहो साहेब, सकाळी पाहतो आपण इतकं पिवळं पाणी राहतं, हिरवं पाणी राहतं, अक्षरशः आळ्या निघत आहे पाण्यामध्ये। ते पाणी फक्त धुण्या भांड्यालाच वापरल्या जातं इथं। आणि घरपट्टी ही नळपट्टी ही लोकांकडून वसूल केल्या जाते। तिकडं पाहिलं आम्ही, या आत्ता आमचं जेव्हा त्यांचे म्हणजे मुदत संपली, प्रशासक आले, तर आमचं नाशिक डिव्हिजननी ते पाणी बंद केलं होतं पालखेड डावा कालव्याचं। तर बोरनारे सरांनी, आमदार साहेबांनी तिथं फोन केला, तर ते म्हणे 6.5 कोटी रुपये 15 वर्षापासून नगरपालिकेकडं आमची नळपट्टी बाकी आहे, म्हणून ते आपल्याला पाणीसुद्धा देत नव्हते। आत्ता उन्हाळ्यामध्ये खूप आम्हाला अडचण आली। बरं, मला सांगा, आता तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उभे आहात, तुमचे सर्व 25 नगरसेवक तुम्ही या ठिकाणी उभे केलेले आहात, यश कसं मिळणार आहे तुम्हाला? काय रचना केली आहे तुम्ही? यश म्हणजे एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, त्यांनी एवढा काही निधी दिला, म्हणजे अक्षरशः आमचा प्रस्ताव गेला का लगेच 5 कोटी 10 कोटी किती 50 कोटी लागू इतका मोठा निधी दिला त्यांनी। त्याच्यामुळं आम्ही विकास, आम्हाला खात्री आहे वैजापूरची जनता विकासाच्या पाठीमागे राहणार आहे। तुमची पहिली निवडणूक आहे काही? हो, पहिली निवडणूक आहे। काय मुद्दे काय घेऊन जातात, लोकांना काय बोलतात, का मतं दिले पाहिजे तुम्हाला? नाही, या आता समजा जर नगरपालिका लोकांनी आमच्या ताब्यात जर दिलीच तर पहिले यांनी जे अंडरग्राऊंडचे कामं केलेले आहे आणि त्या अंडरग्राऊंडमध्ये 6 इंच पाईप टाकलेला आहे। आता मी बऱ्याच लोकांना विचारतो की बाबा तुमचा किती स्क्वेअर फूटचा बंगला आहे, ते म्हणते 4,000 5,000। तर त्यांना हे पण मी विचारतो, तुमच्या 4,000 स्क्वेअर फुटामध्ये किती टॉयलेट बाथरूम आहेत? कुणी 5 सांगतं, कुणी 6 सांगतं। तर परत मी त्यांना एक प्रश्न विचारतो, तर तुमचे 5 जर टॉयलेट बाथरूम असेल तर तुम्ही आउटलेट किती इंच पाईप टाकला? प्रत्येकजण सांगतो मी 6 इंच टाकला, 4 इंच टाकला। आणि अक्षरशः यांनी 6 इंचापेक्षा कुठंच पाईप मोठा टाकलेला नाही अंडरग्राऊंडमध्ये। आणि आत्ता नंतर जे 2 पाऊस आपले शेवट आले, अक्षरशः लोकांच्या घरामध्ये 2-2 अडीच फूट पाणी होतं। रात्री 12 वाजेपासून लोक बाहेर होते। 4 वाजता इथं 100-150 लेडीज आल्या पंचशील नगरमधल्या, स्वतः आमदार साहेब तिथं गेले, तर ते पाणी इतकं भयानक होतं का अक्षरशः घरामध्ये एक सुद्धा माणूस थांबू शकत नव्हता। लेकरं बाळं सगळे मायमाऊली आमच्या बाहेर होत्या। तिथं आमदार साहेब स्वतः रडले, त्यांची दशा पाहून म्हणजे प्रत्येकजण रडत होता तिथं गेल्यानंतर। किती वर्ष झाले शिवसेना आणि भाजप इथे एकत्र चाललं नाही? 15-20 वर्ष झाले, येऊनच देत नाही काही माणसं। नक्कीच शेवटे वैजापूर नगर परिषदेचे उमेदवार
संजय बोरनारे आणि त्यांनी जे प्रश्न आता ते जनतेसमोर घेऊन जाणार आहेत किंवा जनतेचे सोडवणार आहेत, भूमिगत गटार योजना असेल, पाणी पुरवठा असेल, या महत्त्वाच्या विषयावर जे बेसिक प्रश्न शहराचे आहेत त्यावर ते निवडणूक लढवणार आहेत आणि ते मुद्दे घेऊन ते लोकांपर्यंत जाणार आहेत. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.